महत्त्वाचा विषय आहे तो धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये सातत्यानं आंदोलन सुरू आहेत। आज मी इथं बोलत असताना बीड तालुक्यामध्ये आमची 2 मुलं पाण्याच्या टाकीवरती धनगर आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून गेल्या 8 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत। सरकारकडे माझी विनंती आहे, आता आम्ही 10 वर्ष सरकारचं ऐकलं की बाबांनो कोर्टामधून आरक्षण मिळेल। हायकोर्टामध्ये 16 फेब्रुवारीला आरक्षणाच्या बाबतीमध्ये निकाल धनगर समाजाच्या विरोधात गेला। हे सरकार वेगवेगळ्या समाजाच्या बाबतीमध्ये वेगळ्या पद्धतीची भूमिका निभावत आहे। मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून सरकारच्या वतीनं वकील कोर्टामध्ये प्रयत्न करतायत आणि धनगर समाजाला आरक्षण द्यायच्या बाबतीमध्ये आम्ही लोकवर्गणी करून आम्ही वकील तिथं देतोय, असा दुजाभाव कसा काय होऊ शकतो? आणि म्हणून सरकारकडे माझी विनंती आहे, मागच्या मीटिंगमध्ये मागच्या 8 दिवसापूर्वी जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये सरकारच्या वतीनं सांगितलंय येत्या 30 तारखेच्या आतमध्ये सुधाकर शिंदे यांची जी समिती गठीत केलेली आहे या समितीनं धनगर समाजाच्या बाबतीमध्ये अहवाल द्यावा आणि त्याची तात्काळ कारवाई करायची, हा शब्द सरकारच्या वतीनं दिलाय। मी आपल्या माध्यमातून सरकारकडे विनंती करतोय की धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारनं गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी, अन्यथा आम्हाला सरकारमध्ये जरी असलो तर सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घ्यावी लागेल। जर सुधाकर शिंदे समितीच्या माध्यमातून तुम्हाला आरक्षण देता येत नसेल, सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आमच्या विरोधामध्ये निकाल गेला। सरकारला माझी विनंती आहे, जी संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बाबरा गावातील खिलारे नावाची जी आमची कुटुंब आहे धनगर समाजाची, ज्यांनी खोटे धनगराचे दाखले घेतलेले आहेत, 5 खोटे धनगराच्या दाखल्यांच्यामुळं आमचं हायकोर्टामध्ये आमच्या विरोधात निकाल गेला, तर ते तात्काळ दाखले रद्द करून द्यावेत। सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही पुनर्विचार याचिका दाखल करू, तिथं तुम्ही आम्हाला मदत करा। ते जर तुमच्याकडून जमत नसेल तर राज्य सरकारनं धनगर समाजाच्या या आरक्षणाच्या बाबतीमधला जो दुरुस्तीचा प्रस्ताव आहे तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवा आणि केंद्राकडे मंजूर करून द्या, कुठलाही पर्याय करा, पण धनगर समाजाला आरक्षणाच्या बाबतीमध्ये राज्य सरकारनं निर्णय घ्यावा। हे जर जमत नसेल तर मी 3रा प्रस्ताव तुमच्याकडे देतोय की आम्ही सगळे भटके विमुक्त आहोत आणि भटके विमुक्तांचं 11% आरक्षण वेगळं आहे, तर केंद्राला महाराष्ट्र सरकारकडून प्रस्ताव पाठवा की भटक्या विमुक्तांचा 1/3 शेड्यूल करा, SC आणि STच्या धर्तीवरती भटक्या विमुक्तांचं 3रं शेड्यूल तयार करा आणि त्या शेड्यूलनुसार आम्हाला लोकसभा विधानसभा इथं आरक्षित जागा द्या, आमचं वेगळं आरक्षण द्या। म्हणजे ओबीसीत जो वाद लागलाय आम्ही 11% बाहेर पडतो ना, मग तिथं ओबीसीचं आरक्षण तुम्ही व्यवस्थित शाबूत ठेवून बाकीच्या लोकांना तुम्ही तिथं न्याय देऊ शकता, ही मागणी माझी सरकारकडे आपल्या माध्यमातून आहे। आणि अर्थसंकल्पामध्ये खूप चांगल्या गोष्टी राज्य सरकारच्या वतीनं केलेत। हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या जयंतीचं 300वें वर्ष आहे आणि राज्य सरकारनं 50 कोटी रुपये मागच्या अधिवेशनामध्ये जाहीर केलेत की हे वर्ष पूर्ण अहिल्या देवींच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी राखीव ठेवलेले आहेत, तर हे नियोजन सरकारनं व्यवस्थितपणे करावं आणि पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावानं एक त्यांच्या इतिहासाला लोकांच्या समोर आणण्यासाठी राज्य सरकारनं एक बिग बजेट चित्रपट 100, 150, 200 कोटीचा हा पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावानं तो चित्रपट आणण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारनं विचार करावा, एवढी विनंती आपल्या माध्यमातून सरकारकडे करतो आणि थांबतो। ठीक आहे।